स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो आजच्या दिवसाबद्दल। सर्वजण या दिवसामध्ये नाताळाच्या आनंदामध्ये आम्ही आहोत। येशूचा जन्म आणि त्याचं महत्त्व, येशूच्या जन्माचं महत्त्व जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत जो नाताळ आम्ही साजरा करत आहोत त्याला काडीची किंमत राहणार नाही। आम्हाला माहिती की आमचा देश जो आहे तो उत्सव प्रिय देश आहे आणि आमच्या देशाला सतत काही ना काहीतरी करून कुठला तरी उत्सव करावासा वाटतो। परंतु आम्ही पाहतो की सगळ्यात जास्त दंगे जर कशामुळे होत असतील तर उत्सवामुळे, नाही का? उत्सवामुळे माणसं ॲग्रेसिव्ह बनतात आणि त्यांना असं वाटतं की आमचा धर्म, आमचा देव, आमची तत्व। आणि मग ज्या संकल्पनेनं देव जगामध्ये आला ती संकल्पनाच विसरली जाते। आणि आता आम्ही देखील जो साजरा करतो तो एक उत्सवच आहे, परंतु या उत्सवाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या जन्माने होती आणि त्याचा शेवट ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या द्वारे होतो। हा उत्सव कुठपर्यंत चालणार आहे? येशूचा जन्म ते ख्रिस्ताचं दुसरं आगमन, एवढा लांबपर्यंत हा उत्सव आहे। आणि या उत्सवामध्ये येशूचा जो जन्म झाला त्या जन्माचा फायदा नेमका कोणाला, हा फार मोठा प्रश्न आहे। किंवा त्याचा जन्म झाला म्हणजे नेमकं काय झालं? मग कदाचित आमच्या लोकांना पण जर तत्व माहीत नसती तर आम्ही पण पाळणा म्हणलं असतं नाही का? येशूच्या जन्माच्या वेळेस म्हणावंच लागलं असतं पाळणा, पण कारण येशू जन्माला आला ना, कुठं तरी आम्ही अडकून पडलो असतो। मग पूर्वी आणि आत्तामध्ये आता जसं जसं येशूचा जन्म समजायला लागला तसं माणसाची विचारसरणी पण बदलायला लागलेली आहे। विचार बदलणं फार गरजेचं आहे। ख्रिस्ताचा जन्म झाला कशासाठी? येशू जगामध्ये आला कशासाठी? जे जगातले लोक जगाच्या पद्धती वापरतात, पण दैवी लोक आहेत किंवा आत्मिक लोक आहेत ते नेहमी आत्मिक गोष्टींकडे लक्ष पुरवतात। आत्मिक गोष्टींकडे लक्ष आम्हाला पुरवणं गरजेचं आहे। येशू ख्रिस्त जगामध्ये आल्यावर तो मनुष्याचा पुत्र हरवले शोधण्यासाठी आला। आता येशू म्हणतो मनुष्याचा पुत्र। अजून एक गोष्ट येशूने म्हटलं, मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो। दास बनला, संदेष्टा बनला। मग अनेक लोकांना असं वाटतं की तो मनुष्याचा पुत्र आहे, जसं अब्राहम देवाचा पुत्र, जसं दानियेला संबंधानं म्हटलं दानियेला देवाच्या परमप्रिय मुला, तसा येशू सुद्धा देवाचा दानियेलासारखा, अब्राहमासारखा एक मुलगा आहे। आणि बरंच कन्फ्युजन लोकांमध्ये आहे। तुमच्यापेक्षा जे अन्य जातीय लोक आहेत ते बायबलचा जास्त अभ्यास करतात आणि ते कशासाठी माहिती का? येशू देव नाही हे सिद्ध करण्यासाठी। तो देव नाही। आणि आम्ही पण कधी जाऊन बायबलमध्ये सखोल अभ्यास करून येशू देव आहे का नाही हे कधीच पाहिलं नाही, कधीच नाही पाहिलं। आणि त्यात स्वतः येशू पण म्हटला नाही मी कुठं देव आहे म्हणून। ज्यावेळेस शास्त्री आणि परुषी किंवा यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देण्याचं कारणच काय तर तो म्हटलं मी देवाचा पुत्र आहे। देवाचा पुत्र म्हटल्यावर त्यांचं डोकं फिरलं आणि मग ते म्हटलं की हा पृथ्वी तलावर असताना म्हणतो जा तुझ्या पापांची क्षमा झाली, ह्याला अधिकार कोणी दिला? म्हणजे येशू ख्रिस्ताला धर्म सिद्धांतामुळेच वधस्तंभी देण्यात आलं। पापी व्यक्ती होता म्हणून नाही। जे धार्मिक सिद्धांत त्यानं मांडलं की पाप क्षमा करणं, लोकांना बरं करणं, म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या लोकांचा येशू ख्रिस्ताच्या देवपणावरती विश्वास नव्हता, जे धार्मिक होते बरं का। अभ्यास जर केला तर तुम्हाला कळेल ख्रिस्ताला वधस्तंभी देणारे लोक हे काही पापी लोक नव्हते, ते धार्मिक लोक होते। मग ते धर्मकृत्य कोणतं होतं? जसं पौल आम्ही पाहतो त्यातनं आलेला आहे। हा पौल कट्टर यहुदी सिद्धांत जाणणारा, बायबल जाणणारा, पण जेव्हा येशूचे शिष्य आणि ख्रिस्ती लोक पाहिले त्यास पौलाचं डोकं फिरलं आणि मग फरमान घेऊन निघाला या लोकांचा छळ करण्यासाठी।
म्हणजे त्यांनी देवाला नाकारलं, येशूचं देव पण नाकारलं. पण आज आम्ही पाहणार आहोत देव पुत्र मानव झाला. आम्हाला बायबल मधनं पाहिजे की तो देवाचा पुत्र होता. आणि का तो मानव झाला हाही मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या, गाणं गाणं, नाताळ साजरा करणं ही एक जनरल बाब झाली. चला ख्रिसमस आला, मग कॅरल काढा, ख्रिसमस आला, मग रंगरंगोटी करा, ख्रिसमस आला, मग तारा लावा, मग लाइटिंग करा, मग डेकोरेशन करा. ती एक आमची परंपरा. आणि मी पहिल्यापासून पण तुम्हाला सांगितलं. आणि आता 3 मीटिंग मी ख्रिसमसच्या करून आलो. त्याच्यामध्ये त्यांना एकच सांगितलं, तुमच्या बिर्याणीमध्ये, तुमच्या करंजा कापण्यामध्ये, तुमच्या घरातल्या ताऱ्यामध्ये येशू कुठंच नाही, तुमच्या कपड्यामध्ये पण येशू कुठंच नाही. हे सगळं तुमच्यासाठी नाही का. वाढदिवस कुणाचा आहे आणि बक्षीस कुणाला आहे? आम्हाला आहे. हो का कपडे तुम्ही येशूला घातले जाऊन? कपडे पण आम्हाला, खाणं पण आम्हीच, सगळं आमचंच आहे. म्हणजे येशूचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण आम्ही गृहीत धरून चालतो की याच्याशी संबंध आहे. आणि आम्हाला असं वाटतं की ख्रिस्ती म्हणून या गोष्टी आम्हाला केल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? पहा, कुठं पण जगामध्ये तुम्ही जा, रविवारची उपस्थिती आणि ख्रिसमसच्या उपस्थितीत जमीन आसमानचा फरक असतो. रविवारी खुर्च्यामध्ये लोक शोधावं लागतात. ख्रिसमसला लोकांना खुर्च्या बसायला सुद्धा उपलब्ध नसतात. कारण त्यांनी गृहीत धरलंय आज येशूचा जन्म झाला आणि त्याला काहीतरी अंगडं टोपडं न्यायला पाहिजे म्हणून मंदिरामध्ये ती येतात. त्याचा जन्म झाला आणि तुम्ही त्याला अंगडं टोपडं घेऊन येता का? आता तुम्ही त्याला कशा पद्धतीने सादर होता? एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? देवाच्या पुत्राला, लक्षात घ्या, तो देवाचा पुत्र हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि देवाचा पुत्र, त्याचा जन्म झाला 2022 वर्षापूर्वी. आता तो विषयच बंद. तो जन्माला यायचा, तो आलेलाच आहे. परंतु एक्झॅक्टली त्याचा जन्म, या देवाच्या पुत्राचं मानवामध्ये जन्म, देवपुत्र मानव झाला. कशासाठी झाला ते समजायला पाहिजे ना. देवपुत्र मानव का झाला? देवाला का गरज वाटली की मानवाला पापक्षालन किंवा पापापासून सुटका देण्यासाठी येशूला या जगामध्ये मानव देह धारण करणं का गरजेचं होतं? का त्यानं पुत्राला मानव म्हणून जगामध्ये पाठवलं? देवाचा पुत्र म्हणून देवाचा पुत्रच जगामध्ये असला पाहिजे. त्यांनी एक अशा प्रकारचे चमत्कार करून लोकांना दाखवायला पाहिजे. जसं आम्ही पाहतो की एलियाचा चमत्कार, अलिशाचा चमत्कार. एलियानं यार्देन दुभांगली, अलिशानं सुद्धा कितीतरी अद्भुत अशा प्रकारचे चमत्कार केले. त्याच्यापेक्षा जास्त लोक देवाकडे वळाले. जसं अलिशाला त्या लेकराने चिडवल्यावर अस्वला आली, 40 लेकरं 42 लेकरं फाडून टाकली. म्हणजे चमत्कार तर घडलेलेच आहेत. मग नव्यानं देवाला आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवण्यासाठी मानवाचं रूप धारण करून त्यानं का पाठवलं? देव पुत्र मानव का झाला? त्याचं उत्तर आम्हाला शोधायचं आहे. वाचूया काय त्याच्यामध्ये रहस्य, काय सिक्रेट आहे. लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा पहिला अध्याय आणि 26 पासून 35 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्याची 26 पासून 35 पर्यंतची वचनं. कुमारी मरियेला देवदूताचा संदेश. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. देवदूताकडे पाठवलं. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटलं, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा
देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे, तुझ्यावर झाली आहे. पहा पहा, तू गरोदर राहशील, गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. येशू ठेव. तो थोर होईल, तो थोर होईल, व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल. व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटलं, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने देवदूतानं त्याला उत्तर दिलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणानं ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. बस एक प्रश्न जो अनेक वेळा टीव्हीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून ख्रिस्ती लोकांच्या मनावरती बिंबवला जातो. आणि तो प्रश्न जर कोणता असेल तर येशू देवाचा पुत्र नाही. आणि मला माहिती की ऐकलं की ज्यावेळेस पहिल्यांदा हे जे शिक्षण लोकांना दिलं, त्या जवळजवळ 100 पाळक होते. आणि ते त्यांनी पाळकत्व सोडलं आणि ज्यांनी शिकवलं त्याच्या धर्मामध्ये ते निघून गेले. आणि एका पाळकानं पण मला ते क्रॉस केलं होतं. तुम्ही जी गोष्ट सांगता येशू ख्रिस्त देव आहे, मग त्यांनी बायबल मधले इकडचे तिकडचे वचन काढून मला दिले आणि त्यांनी सांगितलं येशू देव नाही. त्या दिवशी थोडंसं मला सुद्धा इतकं अस्वस्थ वाटलं की त्या लोकांनी येशू ख्रिस्त देव नाही इतकं सुंदर पद्धतीने पटवून दिलं की ती क्लिप पण मला त्यांनी पाठवली. आणि त्याच्यात असं लिहिलं, देवानं जगावरती एवढी प्रीती केली की त्यांना आपला एकुलता एक पुत्र, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं ओनली बिगॉटन सन. आणि त्या व्यक्तीनं त्याचं ट्रान्सलेशन केलं असं, त्याच्यामधले ओनली बिगॉटन म्हणजे स्त्री पासून जन्मलेला, ज्याला पुरुषाशी संबंध आला आणि त्याच्यापासून जन्मलेला तो मुलगा. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र नाही, परंतु तो एक भाग झाला. ओनली बिगॉटन म्हणजे स्त्रीचा पुरुषाशी आलेला संपर्क, याच्याद्वारे झालेला जन्म. आणि त्यावेळेस सगळेजण थांबून तोच विचार करत होते की मरियेचा योसेफाशी संबंध आला आणि मग येशूचा जन्म झाला. परंतु लुकाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. ती म्हणती अजूनपर्यंत मला पुरुष माहित. आता ती सांगते स्वतः. तिला मोठा प्रश्न पडला. देवदूत येतो आणि तिला सांगतो, ऐका, बायबल मधलं सिक्रेट, येशूच्या जन्माचं जे रहस्य, तो देवाचा पुत्र कसा, तो मानव पुत्र का असू शकत नाही. मानवाला जन्म घेण्यासाठी स्त्री आणि पुरुषाची गरज आहे, कारण तो मानव आहे. सृष्टीची निर्मितीच तशी आहे. फलद्रूप होण्यासाठी जसं आम्ही पाहतो की अगदी फुलामध्ये जरी तुम्ही बघितलं तर आम्हाला आठवतं की ज्यावेळेस त्या 10वीला असताना, 8वी 9वीला असताना स्त्री केसर पुंकेसर एकत्र आल्यावर त्याच्यापासून फल निष्पन्न होतं आणि मग त्या ठिकाणामध्ये बीज तयार होतं आणि त्या बीजापासून एक झाड तयार होतं. स्त्री केशर पुंकेशर. पहा, त्याच्यात मला ते कधी कधी आठवतं, ते डोक्यात कधी घुसत नव्हतं 10वीला असताना, पण आता पाळक झाल्यावर डोक्यात घुसलंय. त्याच डोक्यात आलं असतं तर चांगले मार्क पडले असते, पण ते कधीच डोक्यामध्ये येत नव्हतं. पण जसं बायबल शिकायला लागलो तसं कळायला लागलं की पुरुष स्त्री सृष्टीमधली प्रत्येक निर्मिती जन्मासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र येणं गरजेचं आहे. तो देवाचा पुत्र का, ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. पण येशू ख्रिस्त, त्याचा जन्म स्त्री आणि पुरुष एकत्र येण्याच्या द्वारे झाला नाही. ती म्हणती मी पुरुष जाणलाच नाही. म्हणजे त्यानं सायन्सला तोडून एक वेगळी संकल्पना मांडली. ते म्हटले मी अजूनपर्यंत पुरुष पाहिला नाही, मला कसं होईल. त्यास तो देवदूत अभिवादन करताना तिला काय सांगतो माहिती का, हे कृपा पावलेली स्त्री. म्हणजे ही घटना जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेली असेल की जी कृपा मानव जातीला कोणालाच उपलब्ध होणार नाही, पण ती कृपा त्यानं मरियेला उपलब्ध करून दिली. आणि त्या ठिकाणामध्ये तो काय म्हणतो माहिती का, की तुला पवित्र आत्म्याच्या द्वारे, ऐका, फार सुंदर बायबल जर तुम्ही समजावून घेतलं तर तुम्हाला कळेल.
आमच्याकडे ट्रिनिटी आहे, देवजो बाप, देवजो पुत्र. हा, बरेच लोक म्हणतात हा पवित्र आत्मा कोण आहे? हा पवित्र आत्मा पण एक संदेष्टा आहे, एक पैगंबर आहे, किंवा एक कोणीतरी असा शुद्ध पवित्र व्यक्ती आहे की ज्याच्याद्वारे तो जन्माला येईल. लॉजिक. हा पवित्र आत्मा कोण आहे? हा पवित्र आत्मा अशा प्रकारचा एक संदेष्टा, एक प्रॉफिट आहे, आणि तो प्रॉफिट त्याचा संपर्क मरियेशी आला आणि मरियेला त्या प्रॉफिटने जन्म दिला. पण आम्ही कुणाला म्हणतो? पिता, पुत्र आणि तिघजण. पुत्र पाहिला, पवित्र आत्मा पण दिसत नाही आणि देव पण दिसत नाही. बरं, आता सृष्टीच्या निर्मितीमध्ये मानव कोणी निर्माण केला? कोणी निर्माण केला? देवानं निर्माण केला. मग देव निर्माण करू शकतो, तसा पवित्र आत्मा पण. म्हणून तर तो बायबलमध्ये असा प्रश्न केला, तू आईच्या उदरात असताना कसा घडला? तुझी हाडं कशी काय घडली? कोण घडवलं? माशाचा गोळा होता तिथं, या माशाच्या गोळाला घडवलं तरी कसं? आणि तुम्ही बघा, काही ठिकाणामध्ये तुम्ही तुमचं शरीर जिथं तुम्ही पाहिला, काही ठिकाणात जॉईंट्स दिसतात. साच्यामध्ये जसं घालवलं तिथं जॉईंट दिसतं. कोण मारलं हे जॉईंट? आतमध्ये तर कोण शिरलं नाही, पोटामध्ये जाऊन, गर्भाशयात जाऊन कोणी शिरलं नाही. मग हे जोडलं गेलं कसं काय? कोण घडवतं? हा पवित्र आत्मा, हा जो देव आहे, तो सगळ्याला बरोबर घडवत असतो आणि त्याला सायन्स प्रूव्ह करतं. परंतु मुख्य भाग काय की जर देव निर्माण करू शकतो तर पवित्र आत्मा पण निर्माण करू शकतो, कारण हे तिघ इक्वल आहेत, पिता, पुत्र आणि पवित्र. मग जसं देवानं मानव निर्माण केला तसं पवित्र आत्म्याची निर्मिती म्हणजे मरिया आणि तिला पुरुष ठाऊक नव्हता, पण पवित्र आत्म्याच्या रूपानं येशूला तिच्यामध्ये इंजेक्ट केलं. आता याच्यात पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी आम्हाला याच्या अगोदर कधी कळत नव्हतं, पण आता पण बघा तुम्ही. सेरेगोस मदर काहीतरी नाव आहे, शब्द सरोगस, काय? हा, सरोगेट काहीतरी आहे असं. म्हणजे काय? गर्भाशय भाड्यानं घेणं आणि त्याच्यामध्ये त्या गर्भाशयामध्ये दुसरं आणि लेकरू त्याच्यामध्ये टाकणं. त्या काळात मरियेचं गर्भाशय देवानं भाड्यानं घेतलं. कशाला? येशूला त्याच्यामध्ये इंजेक्ट करण्यासाठी. पहिली सरोगेट मदर कोण होती? तर मरिया. पण तिचा जो गर्भ होता ना, तो गर्भ हा जगातला गर्भ नव्हता, तो स्वर्गीय गर्भ होता. आता प्रूफ काय? तो स्वर्गीय कसा होता? आम्ही मरतो त्यास कुठे जातो? बोला की, काय घाबरता? मातीला माती, कारण आमचा उगम कुठून आहे? मातीमधनं, बरोबर? मातीला माती जातो की नाही? येशू मातीत गेला का? कुठे गेला? म्हणजेच तो स्वर्गात ना आला. जो जिथून त्याचा उगम होतो तिथंच तो परत जातो. येशूचा उगम स्वर्गात न होता म्हणून तो स्वर्गात गेला. टाळ्या वाजवा जोरात. त्याचा उगम जिथं तिथंच तो परत गेला. कशाला डाऊट यायला पाहिजे? जगामध्ये जेवढे संदेश ते आले, आता पहा, आता तुमचा खुलासा होणार आहे. अब्राम, इसाक, दानियल पण देवाचा पुत्र आहे. अब्रामाला पण म्हटलं माझा परमप्रिय मुलगा आहे. जिथं शास्त्र सांगतं अब्राम आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला. आता तो देवाचा पुत्र आहे तर पित्रांजवळ जाऊन निजायला पाहिजे? नाही पाहिजे. समजा दानियल आहे, दानियल पण कबरेमध्ये जाऊन निजला. पण येशू कबरेत गेला, तो पित्रांजवळ नाही निजला, तो स्वर्गात गेला. का? त्याचं पितर कुठे? स्वर्गामध्ये, बापाजवळ जाऊन निजला, आपल्या बापाजवळ जाऊन पोहोचला. मग जिथं त्याचा बाप आहे तिथेच तो पोहोचणार आहे. तो का देव आहे? देवपणाचं लक्षण कोणतं आहे? मानव मरतो, तो जिवंत होत नाही. त्याला जिवंत करण्यासाठी ज्याच्याकडे ती शक्ती आहे, जिवंत करण्याची शक्ती ज्याच्याकडे. दुसऱ्या भाषेत सोपं तुम्हाला सांगतो, तुम्ही आजारी पडला तर तुमच्या घरात झाडपाला खाऊन तुम्ही बरं होणार नाही. मग कुठं जावं लागतो? का डॉक्टरकडे जावं लागतो? तो पण माणूसच आहे ना, पण त्याने अभ्यास केलाय ना, त्याने मेडिसिनचा अभ्यास केला, तो सर्जन झालेला आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आहे.
या जीवनाला म्हणजे मेलेल्या देहाला जिवंत करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी येशूकडे जावं लागेल. ऐका बरं का, आता सगळ्यात मोठं रहस्य ते आता तुम्हाला सांगतो. देवानं येशूला मानवाचा देह धारण करून जगामध्ये का पाठवलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न. का त्याला पाठवलं? देवाचा प्लॅन, देवाची योजना पण समजून घेणं गरजेचं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही मागच्या वेळेस पण पाहिलं, किती सांगावं काय करावं, कधी कधी मी पण कन्फ्युजन मध्ये येतो, कारण इतकं बायबलमध्ये सिक्रेट, इतकं रहस्य आहे ना. तो म्हटला की त्याचं नाव येशू ठेव. काय येशू ठेव? जो संदेश आपण ऐकला, कारण तो आपल्या प्रजेला पापापासून तारण देईल. काय देईल? म्हणजे येशू पृथ्वी तलावर येताना त्याचा उद्देशच तारण आहे. कशाला तारण? तारण म्हणजे सुटका. आता कशाला सुटका मिळणार आहे? मानवी देह ज्याला मरण त्यानं स्वीकारलं. शास्त्र सांगतं, आदामाला तो म्हटला या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील. म्हणजे तोपर्यंत तो जिवंत होता, तो मरणार नव्हता. आता आदामानं आज्ञा मोडली. आता मोडलेल्या आज्ञेमुळं देवाला वाटलं परत एकदा त्यांना चान्स द्यावा. चला परत मी त्यांना आज्ञा देतो, ते आज्ञा पालन करतील आणि मी त्यांना तारण देईल, मी त्यांना सुटका देईल. मग परमेश्वरानं, आम्ही पाहतो, आदामाला जगामध्ये पाठवलं. मग जग वाढत गेलं. मग देवानं नियम दिले. नियम देण्यामागे देवाचा हेतू काय होता? देवाचा हेतू एकच आहे, यांचं तारण व्हावं. त्यानं अग्रीमेंट केलं, त्यानं करार केला, आणि तो जुना करार आम्ही त्याला म्हणतो. या जुन्या करारामध्ये देवाने आज्ञा दिल्या, असं करायला पाहिजे. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा पवित्रपणे पाळ, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळ, शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नकोस, इतर 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 10 आज्ञा त्या आपल्याला माहिती आहे. एकही जण पाळायला तयार नाही. आता देवाला मोठा प्रश्न पडला, हे आज्ञा तर पाळत नाही, स्वर्ग मी निर्माण केला, तो त्याच्यात ठेवायचं तरी कुणाला? नाही का? एखाद्या बापानं मोठं घर बांधलं, पोरगाच घर सोडून गेला, ती प्रॉपर्टी द्यायची कुणाला? एदेन बाग निर्माण करण्यामागं पण देवाचा हेतू ही प्रॉपर्टी. तो म्हणतो सगळ्या जगावरती तुम्ही राज्य करा. आता राज्य करायला मुलगाच नाही, आणि देवा स्वर्गामध्ये, तिथं पण देव पिता पुत्र दोघं जण स्वर्गामध्ये, पवित्र आत्मा खाली आहे. मग देवाला वाटतं की मानव माझ्याकडे परत यायला पाहिजे, तर योजना देवाकडे. आता मानवानं पाप केलं, दुसरा एक मानव आला पाहिजे की त्यानं पापावरती विजय मिळवला पाहिजे. एक मानव यावा, त्यानं पापावरती विजय मिळवावा. आणि देवाला माहिती होतं असं जगामध्ये एक पण नाही. जेवढे पाठवले ते सगळे चुका करणारे, पाप करणारे, खोटं बोलणारे, राग येणारे, अशाच प्रकारचे लोक आहे. मग देवानं प्लॅन केला. दोघं पिता पुत्र बसून एकत्र प्लॅन करायला. ते म्हटले काय योजना करावी मानवाच्या तारणासाठी. ध्यानात घ्या बरं का, देवाचं सगळं लक्ष मानवाकडेच आहे. स्वर्गामध्ये देव एवढं त्याची स्तुती, आराधना, धन्यवाद चालू आहे. इतका मोठा क्रिएटर, एवढा मोठा निर्माता, पण या निर्मात्याचं लक्ष फक्त पृथ्वी तलावरती असणारा मानव त्याचं तारण व्हावं, त्याची सुटका व्हावी. जर लेकर मागं पळापळी करतात त्यांना एका जागी बसवा. कोणाचे ते लेकर आहेत त्यांना एका जागी बसवा. त्यांना सुटका मिळावी, त्यांना तारण मिळावं. आणि हे तारण मिळण्यासाठी तुमच्याकडे योजना काय? देवाकडे योजना होती. कोणती योजना? त्याला या स्वर्गातनं मानव म्हणून कोणाला तरी पाठवायचं होतं. आणि मग ठरवलं, येशू म्हटला दुसरं तिसरं कोणी नाही, परफेक्शन फक्त देवातच आहे. आणि तो म्हटला मी मानवी देह धारण करतो, जगामध्ये जातो आणि मानवाला दाखवून देतो की मी जसं मानव म्हणून सगळ्या आज्ञा पूर्ण करतो, आणि मी आज्ञा पूर्ण केली की मग त्या ठिकाणामध्ये नियमशास्त्र संपुष्टात येईल आणि जगामध्ये. म्हणून त्या मरियेच्या जन्माचे शब्द वाचावर फार सुंदर आहे म्हटले. 26 वचन. नंतर 6व्या महिन्यात 28 वचन. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेल्या स्त्रिये, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. तो म्हटला आतापर्यंत नियमशास्त्रानं तारण होत होतं, नियमशास्त्राचं पालन केलं की तारण. आता नियमशास्त्र पालन करणं कोणाला जमायला तयार नाही. कुठं ना कुठं तरी चुकतच होता प्रत्येक जण. दावीद माझ्या हृदयासारखा गेला, त्याच्या चाकराची बायको घेऊन आला. एलिया आमच्या सारख्या स्वभावाचा, इजबेल राणी, त्याला म्हटले उद्या तुझी गत संदेशट्यांपेक्षा तुझी गत वाईट करणार आहे. तोही घाबरला, गुहेमध्ये जाऊन लपून बसला. त्याच्या अगोदर एवढा मोठा पराक्रम केला, संदेष्टे मारले इजबेलीचे, तोही घाबरला आणि गुहेमध्ये जाऊन बसला. जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक जण कुठंतरी कमतरता पावले, कोणाचंच तारण व्हायला तयार नाही. मग आता देवाला कृपा तर माणसावरती करायची, आणि ती कृपा
येशू शिवाय दुसरं कोणाच्याच माध्यमातून होऊ शकणार नव्हती. मग मरियेच्या उदरामध्ये येशूला पाठवत असताना तो काय म्हणतो, मरिये हे कृपा पावलेली स्त्री आहे. कोणती कृपा? नियमशास्त्राच्या द्वारे तुमचं तारण नाही, पण तुझ्या उदरामध्ये जे असणार आहे ही जगासाठी कृपा असणार आहे. आता जगाला पुन्हा नियमशास्त्राच्या द्वारे असणारा दंड भोगावा लागणार नाही. नियमशास्त्राचा सगळा दंड माझा पुत्र भोगेल. आतापर्यंत लोकांनी नियमशास्त्र पाळलं नाही, आता देवाचा क्रोध तर देवानं साठवून ठेवलेला आहे. नियमशास्त्रामध्ये असणाऱ्या सगळ्या भयानक गोष्टी देवानं मानवासाठी राखून ठेवल्या आणि आता तो म्हणतो एकाला कुणाला तरी दंड द्यायचा आहे. आदामानं पाप केलं, देवाचा राग जायला तयार नाही. तिकडं बाप म्हणतो, बापा पप्पा तुम्हाला वाटतं ना शिक्षा करावी. आतापर्यंत एवढ्या लोकांना शिक्षा केली, कोणी सुधारलं नाही. जस्ट तुम्ही मला माराल ना, त्याच्यानंतर जगात तुम्ही कोणालाच मारणार नाही. कारण जो दंड मी स्वीकारणार आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्या मानवावरती दंड पाठवायचा ना, त्यास हे बापा तू माझ्याकडे पाहशील, माझ्या पुत्रानं सगळ्या वेदना, सगळ्या हालापिष्टा, सगळा दंड चुकवला. आता इथून पुढं जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती पाप करताना सापडेल त्यास तू त्याला दंड देणार नाही, तर माझ्यामधली कृपा त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून येशूच्या वेळेस मरियाला तो काय म्हणतो, मरिया हे कृपा पावलेली स्त्री आहे. कोणती कृपा? जो दंड मानव जातीला सहन करायचा होता, परंतु ख्रिस्त तो दंड घेण्यासाठी जगामध्ये आला. तो देव होता प्रियानो, तो देवच होता, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि त्याचं देवत्व आम्ही पाहिलं. मानवासारखा त्याचा जन्म झाला नाही, त्याचा जन्मच अलौकिक होता. मरिया स्वतः म्हणती, मी आतापर्यंत, ऐका, आतापर्यंत पुरुष जाणला नाही. म्हणून कोणी तुम्हाला कितीही तर्क वितर्क केले, मित्र म्हणतो हे कायम लक्षात ठेवा, ओनली बिगॉटन सन, जना हुआ पुत्र, स्त्री पुरुषाचा संबंध एकत्र येऊन स्थापन झालेला येशू असं शास्त्रात कुठंच लिहिलं नाही. बायबल मध्ये स्पष्ट लिहिलं. ती म्हणती मला पुरुष माहित नाही. आणि अजून मी पाहतो योसेफ त्या ठिकाणामध्ये म्हणतो की तिचं आणि माझं बेआबरू होऊ नये याच्यासाठी योसेफानं रात्रीतनं तिला सोडण्याचा निर्णय केला. जर समजा योसेफाचा संबंध तिच्या बरोबर आला असता तर कदाचित योसेफानं हा निर्णय घेतला नसता. जगामध्ये अनेक लोक विचार करणारे होते, परंतु या ठिकाणामध्ये या योसेफाचं आणि अशा पद्धतीनं त्याच्यासमोर दुसरा पर्याय होता. तो लग्न करू शकला असता पण सोडू शकला नसता. परंतु त्याला माहिती होतं हे दोघं पण नीतिमान लोक आहेत. योसेफ पण नीतिमान आहे, मरिया पण नीतिमान आहे. आणि त्यांच्याकडनं अशा अनितीच्या गोष्टी घडून आणि बायबलला मध्ये कुठल्या प्रकारचं चुकीचं वर्तन जाऊ नये याच्यासाठी योसेफानं रात्री तिला सोडण्याचा विचार केला. का तर तो म्हणतो मी हिला जाणलं नाही, मी आणि त्याशी संबंध प्रस्थापित केलं नाही आणि आता मरिया प्रेग्नंट आहे. देवाचे प्रिय लोक, हीच गोष्ट आम्हाला सिद्ध करून सांगते की मरिया ही मनुष्याच्या द्वारे नव्हे तर देवाच्या योजनेनं आणि येशू ख्रिस्तासाठी ती प्रेग्नंट झाली. का? कारण देवानं येशूला तिच्या उदरातनं जगाच्या उद्धारासाठी पाठवलेलं आहे. जगाचा उद्धार तिच्या उदरामध्ये होता. ऐका, आता तुम्ही आणि मी प्रत्येक जण फक्त येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळेच आमचं तारण झालेलं आहे. आमच्या धर्मकृत्यानं मुळीच नाहीये. कोणी म्हटलं मी खूप प्रार्थना करतो, कोणी म्हटलं मी खूप दानधर्म करतो, कोणी म्हटलं मी खूप शास्त्रवाचन करतो. हे शास्त्रवाचन, हे तुमचं दानधर्म, हे माझं प्रवचन. मी जर माझ्या प्रवचनावर म्हटलं नाही मी एवढं प्रवचन करतो आणि माझ्या प्रवचनाने लोकांवरती प्रभाव पडतो ना, माझं प्रवचन लोकांचं तारण करतं. फक्त येशूच लोकांचं तारण करू शकतो प्रियानो, कोणीच नाही करू शकत तारण, फक्त येशूच. म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सिद्धांत काय माहिती का? येशूचा जन्मच मुळात आमच्यावर कृपा करण्यासाठी झालेला आहे. आमच्यावरती कृपा झालेली आहे. मग आता कृपा झाली तर कृपा यासाठी की आम्ही पापातनं बाहेर यावं. ऐका, बायबल सांगतं पाप वाढलं की कृपा वाढती. पण कृपा वाढावी म्हणून पाप करावं का?
मग खरा नाताळ म्हणजे कृपेनं तुमचं तारण झालं तर पापातनं तुम्ही बाहेर यायला पाहिजे, म्हणजे तुमचा खरा नाताळ आहे, म्हणजे ख्रिस्ताचा जन्म तुम्हाला समजला. मी म्हणतो की आणि देवाची कृपा झाली, देवाची कृपा झाली, येशूचा जन्म झाला. येशूचा जन्म झाला पण पापातनं बाहेर पडला का? त्याचं नाव येशू ठेव. म्हणजे तोच आपल्या प्रजेला पापातनं तारण देईल किंवा पापापासून बाहेर काढेल. परंतु आम्ही पाहतो या नाताळामध्ये जर बघितलं तर बरेच लोक पापातच जास्त अडकलेले असतात. भांडण आहेत, वादविवाद आहेत. काही लोक तर नाताळ दारू पिऊन सेलिब्रेट करतात. आणि कधी कधी तर तुम्ही बघा, बाप आणि मुलगा एका टेबलवर, ते म्हणतात नाही आज नाताळ आहे. मुलगा आणि बाप पण एकत्र बसून दारू पितात, आज नाताळ आहे. नाताळामध्ये सगळं पापच तुम्हाला दिसेल. मन बिघडलेली आहेत, विचार बिघडून गेलेले आहेत. प्रश्न तोच आहे, एवढ्या चांगल्या देवाला तुम्ही स्वीकारलं कसं? एवढ्या अद्भुत स्वामीचा तुम्ही कशा पद्धतीने स्वीकार केलेला आहे? जे शास्त्रामध्ये सांगितलं, वाचूया ते 26 वचन पुन्हा. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. आता पहा काय नाव, काय शब्द वापरला होती इथं? दाविदाच्या घरी. नाही, कुमारी कोणता शब्द आहे? कुमारीचे नाव. ती कोण होती? कुमार. म्हणजे येशू ख्रिस्त ओनली बिगॉटन, ज्याला म्हणतात की जना हुआ पुत्र, वो जना हुआ पुत्र नहीं था. मरिया कोण होती? कुमार. आणि कुमारी म्हणजे जिचं वागदान झालं, जिचा संपर्क कुठल्याही पुरुषाशी आला नाही, त्याला कुमारी म्हणतात. मग तो देवाचा पुत्र आहे, तर बायबल मधला त्याचा पुरावा काय? ती कुमारी होती. आणि लक्षात ठेवा, बायबल मधलं कुठलंच वचन कोणी त्याला फाडाफोड करून इकडून तिकडून वाकून त्याला सरळ करता येत नाही. जसं आहे तसं देवाचं वचन आहे. ती कुमारी होते. मग कोणी पण तुमच्याकडे घेऊन या, ती कुमारी होते म्हणजे ती कुमारी होते. तिला पुरुष ठाऊक नव्हता. म्हणून हे तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना नाताळ माहिती, पण येशूचा जन्म कसा झाला ते माहित नाही. जन्मामध्ये नेमकं काय घडलं? पहिलाच मुद्दा मी तुम्हाला सांगतो, येशूचा जन्म म्हणजे कृपा आहे. ख्रिस्ताचा जन्म म्हणजे कृपा आहे. कृपा म्हणजे पापापासून सुटका मिळणं. आणि कृपाचं दुसरं, लायकी नसताना देवानं तुमच्यावरती केलेला अनुग्रह म्हणजे कृपा. तुमची योग्यता नव्हती, माझी योग्यता नव्हती प्रीचिंग करावं, तुमची योग्यता नव्हती तुम्ही वाजवावं, तुमची योग्यता नव्हती तुम्ही गावं. जे स्थान तुम्हाला मिळाले, तुमची सेवा तुम्हाला मिळाली, ही प्रभूनं दिलेली तुमच्यावरती असणारी कृपा आहे. ती तुमची योग्यता नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं की माझी ॲबिलिटी ती आहे म्हणून मला मी ते काम करत आहे. ॲबिलिटीमुळे नाही, ही कृपेमुळे झालेलं आहे. मरियेची ती कृपा होती. मरियेला तिला वाटलं हे कृपा पावलेले स्त्री आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे येशू आहे त्याच्याकडेच कृपा आहे बरं का. येशू नाही तर कृपा कुठली आली तुमच्याकडे? येशू नाही तर कसली कृपा तुमच्याकडे आलेली? तुमच्याकडे जर येशू आहे तर तुमच्याकडे कृपा आहे. आणि कृपा म्हणजे योग्यतेपेक्षा अधिक मिळणं, याला कृपा म्हटलेलं आहे. तुमच्याकडे योग्यतेपेक्षा जास्त आहे. आता तुमची तुलना जगातल्या लोकांशी करू नका. त्याच्याकडे काय आहे? म्हणून तर ते पेत्र ज्यास त्याला ती कृपा समजली ना, सुंदर नामे दरवाजाजवळच्या भिकाऱ्याला म्हणतो, माझ्याकडं सोने रुपये काय, माझ्याकडे ती कृपा आहे. हालेलुया. सोनं रूपा असणं म्हणजे कृपा नाही, येशू असणं म्हणजे कृपा आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे कृपा किती अद्भुत गोष्ट आहे ती तुम्हाला सांगत आहे. लोकांना वाटतं सोनं रूप प्रॉपर्टी ही सगळ्यात मोठी कृपा आहे. ज्ञानी लोक ज्या येशूला भेटायला गेले ना, तर त्यानं सोनं, ऊद आणि गंधरस, मग त्यांना कळालं आजपर्यंत आम्हाला सोनं म्हणजे कृपा वाटत होती, पण आता खरी कृपा आमच्या डोळ्यासमोर आहे. मग त्याने त्या सोनं, ऊद येशूला दिलं. ते म्हटले नाही, हा जर असेल हे त्याला देतो, आणि खरं सोनं प्रभू येशू ख्रिस्त ते घेतो का? कारण ही सगळ्यात मोठी कृपा आमच्याकडे आहे. ही कृपा आहे सगळ्यात मोठी. म्हणजे नाताळ म्हणजे देवाची कृपा, म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारणं. आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये असला की सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखाद्या व्यक्तीमध्ये देवाची कृपा आहे, ख्रिस्त आहे ओळखायचं कसं? फार सुंदर आहे.
ज्याच्याकडे येशू आहे ना, ऐका, नाताळाचा आणि तुमच्या जीवनाशी किती त्याचा संबंध आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. त्याला म्हटलं शांतीचा अधिपती. येशू कोण आहे? शांतीचा. म्हणजे तुमच्यावर कृपा झाली, तुमच्यामध्ये येशू आला म्हणजे तुमच्याकडे सगळ्यात मोठी शांती आहे, पीस आहे. पीस. तुम्हाला शांती असो. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, मनुष्याला काय? शांती. मनुष्याला काय पाहिजे? शांती. बघा, सगळं आपल्याकडे उलट असतं. लोक म्हणतात परमेश्वर या मंदिरात आहे, सगळ्यांनी शांती कुणाला पाहिजे? बोला, कुणाला पाहिजे? आम्ही म्हणतो चर्चला शांती पाहिजे. अहो शांती तुम्हाला चर्चला काय, मग देवाला काय? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. देवाला काय द्यायचं? गौरव. मग देवाला गौरव द्यायला पाहिजे. आणि मनुष्यानं कसं असलं पाहिजे? शांत. मग तुमच्यामध्ये जर येशू आहे तर तुमच्यात शांती आहे. आमेन. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये येशू असतो ना, तुमच्यातला येशू फार सुंदर आहे बरं का. येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केला. शास्त्री पुरुष आले, ते म्हटले यांना हे फार गडबड करतात, हालेलुया प्रेज द लॉर्ड, हालेलुया प्रेज द लॉर्ड, नाचतात, उड्या मारतात, सगळं करतात. बघ, ते म्हणले की येशू यांना गप्प करा. आता त्यांच्या समोर येशू होता पण त्यांच्यात मध्ये नव्हता येशू. असणं पण फरक आहे. समोर असणं वेगळं आणि मध्ये असणं. आता समोर असणारा व्यक्ती शांत असतो, मध्ये असणारा व्यक्ती उड्या मारतो. हालेलुया. हालेलुया. उत्तर तुम्हाला पवित्र शास्त्रात नाही. सुंदर नामे दरवाजावरचा भिकारी, त्याला म्हटलं उठ येशूच्या नावानं चालू. आणि तो कसा काय करत गेला? उड्या मारत. काय करत गेला? उड्या मारत. मग त्यांनी शांतीने हाताला धरून म्हटलं बाळक साहेब रागवतील, शांत साहेब, बाळकाला चालत नाही उड्या मारलेल्या. खड्ड्यात जाऊ दे पाळक, मला येशू भेटलेला आहे, येशू माझ्याकडे आहे. हे वैशिष्ट्य आहे बरं का. येशू आला की आपोआप उड्या मारायला लागतात. ज्यांच्याकडे येशू नाही ते शांत. आणि शांत कोणाचा येशू आहे माहिती का? ते कब्रस्तान मधला येशू शांतीचा येशू आहे. 3 दिवस कबरेत आहे, तुम्ही 3 दिवस शांत राहा. माझा येशू कबरेच्या बाहेर पित्याच्या उजवीकडे आहे. आणि पित्याच्या उजवीकडचा येशू असणारा तर रात्रंदिवस स्वर्गामध्ये म्हटलं की तिथं अनेक जलप्रवाहाचा ध्वनी, प्रचंड मेघगर्जनेचा नाद म्हणतो हालेलुया. ज्याला कृपा आहे तो व्यक्ती, त्याचा आनंद हा मंदिराच्या बाहेर नसतो, तो मंदिरातच असतो. आमेन म्हणाल का? मंदिराच्या बाहेर नाही, मंदिरातच करायचं. हालेलुया. काही लोक म्हणतात नाही चर्चच्या बाहेर नाचा. का तर चर्चच्या बाहेर नाचायचं? चर्च मध्ये देव आहे, मग बाहेर देव नाही. आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. मग त्यांनी मर्यादे तू बाहेर शाळा आहे का काय बाहेर जाऊन करते? नाही हो. जीवन जे जगायचं बाहेर आत एक सारखंच तुम्हाला जगावं लागेल. का? कारण मसीहा तुमच्यामध्ये आहे. शांती तुमच्यामध्ये असली पाहिजे. जर कृपा तुमच्यावरती आली तर तुमचं जीवन शांतीने भरणार आहे. कोणत्याच गोष्टीचा प्रभाव तुमच्यावरती पडणार नाही. घरामध्ये वाद असू द्या, आर्थिक प्रश्न खालावलेले असू द्या, प्रकृती सुद्धा खालावलेली असू द्या, इतकी शांती असते. तुम्ही त्या मरणाचं सुद्धा स्वागत करत असता. प्रभूची इच्छा असेल. पौल नाही का म्हणतो, पौलाला पण तो आजारी बरं का खूप त्यावेळेस. एक काटा माझ्यामध्ये प्रभू तो काटा माझ्यामधनं काढ. आजारपणामध्ये फटके खाण्यामध्ये पौल म्हणतो ना. मग पौलासमोर मरणाचं संकट आहे. त्यास तो स्वतःच्या मनात पत्र लिहिताना ना, पत्रामध्ये जे तुम्हाला वाटतं, ज्या स्थितीमध्ये तुम्ही असता तसं पत्र लिहित असता. आनंदामध्ये असल्यावर सगळं आनंदाचं लिहिता. आता पौल मरणाच्या संकटात सापडल्यावर तो त्या ठिकाणामध्ये पत्र लिहिताना म्हणतो, या देहासंबंधाने मी मोठ्या पेचात आहे. म्हणजे त्याला कळतं की आता माझं मरण जवळ आलेलं आहे. आणि तो त्या विश्वासणाऱ्यानं पत्र लिहिताना काय म्हणतो, फार मोठ्या पेचात आहे. जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार, मेलो तर प्रभूला भेटायला जाणार. त्याची शांती तोडणार तरी कोण हो? ख्रिस्त जर तुमच्यामध्ये तर ती शांती असते. आजारपण असू द्या, व्याधी विकार असू द्या, आर्थिक प्रश्न बेताचे असू द्या, कुटुंबामध्ये कलह असू द्या, काही गोष्टी तुमच्याकडे आहेत नाहीत याचा परिणाम तुमच्या शांतीवरती कधी होत नाही. का? कारण ख्रिस्त म्हणजे देवाची कृपा तुमच्यावरती आहे. हे ख्रिस्ताला स्वीकारणं म्हटलेलं आहे. आणि ते आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर ख्रिस्ताचा जन्म म्हणजे कृपा. दुसरी गोष्ट वाचूया 28 वचन. हे देवदूतीच्याकडे आत येऊन म्हणाला,
हे कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो. दुसरी गोष्ट, येशूचा जन्म आम्हाला कृपा तर देतोस आणि कृपेबरोबर कल्याण काय देतो? कल्याण. मुंबईला कल्याण आहे पण आमच्याकडे कल्याण नाही हो. आम्हाला ख्रिस्त माहिती असून आम्हाला कल्याणासाठी ओरडत राहतो, कधी माझं कल्याण होणार, देव माझं कधी कल्याण करणार आहे. देव तुमचं कल्याण तोपर्यंत करत नाही जोपर्यंत ख्रिस्ताचा जन्म तुमच्या परिवारात तुमच्या जीवनामध्ये होत नाही. एकदा तुमच्या जीवनात येशूचा जन्म झाला, तुमचं कल्याण झालं. आमेन म्हणाल का? आमेन. अजून एक गोष्ट मला सांगतो. नामी तिच्या 2 सुनासह मोवाबातनं बाहेर पडताना तिच्या दोन्ही सुनांना म्हणते, आता तुम्ही परत आपापल्या घरी जा, कारण माझ्याकडे मुलगा नाही. आता तुम्हाला तुमच्या माहेरी जा आणि पाहिजे त्या मुलाबरोबर तुम्ही लग्न करा. आणि मग अर्पा ती चुंबन घेते, तिला लग्न तितकं महत्वाचं असतं. आणि ती म्हणती, सासू तुम्ही सांगता त्याप्रमाणे मम्मी मी जाते. आणि मग ती गेली. रुथ काय म्हणते माहिती का? मी तुम्हाला सोडणारच नाही. का सोडणार नाही? तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, तुमचा देश तो माझा देश. मग नामी तिला बेथलेहमामध्ये घेऊन येते आणि आल्यावर ती पहिला एक शब्द तिच्यासाठी बघते की तुला तुझं कल्याण व्हावं याच्यासाठी मला तुला एक स्थळ पाहायचं. सुरुवातीला तुम्ही वाचलं, योसेफ दाविदाच्या कुळातनं होता. कल्याण कोणाचं होतं? जे दाविदाच्या कुळातनं आहेत. आणि मग जी आम्ही पाहतो अर्पा, ती गेली निघून. तिनं येशूचं कुळ शोधलं नाही, दाविदाचं कुळ शोधलं नाही. पण रूथ ज्यास बेथलेहमामध्ये आली तर नामीनं तिला दाविदाच्या कुळातला बवाज आणि ज्या कुळातनं ख्रिस्ताचा जन्म झाला ते कुळ शोधलं. लक्षात ठेवा, तुमचं कल्याण फक्त तुम्ही ख्रिस्ताशी निगडीत असल्याशिवाय कधीच होऊ शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये नामीनं या असणाऱ्या रूथला बवाजाच्या शेतातलं काम दिलं. तुमचं कल्याण व्हायला पाहिजे तर तुम्हाला बवाजाच्या शेतामध्ये यावं लागणार. हालेलुया. दुसरीकडे होऊ शकत नाही तुमचं कल्याण. ख्रिस्ताचा जन्म म्हणजे तुमचं कल्याण आहे. लक्षात ठेवा. कोणी जर म्हटलं ना नोकरी लागली गव्हर्नमेंटची याचं कल्याण झालं, नाही. गव्हर्नमेंटच्या नोकरीने पण कल्याण होत नाही. काही लोक म्हणतात नाही माझी मुलगी चांगल्या घरात दिलं तिचं कल्याण झालं. त्याला विचारा बरं कल्याण झालं का? तो सांगतो जेव्हापासून हे माझ्या जीवनात आली जीवनच बिघडून गेले, नाही का? कधी कधी ती पण म्हणते आधी खूप चांगलं होतो पण ही 2 गाड्यात मारल्यापासून माझ्या जीवनाची सगळी शांती निघून गेलेली आहे. पण ज्या दिवशी ख्रिस्ताशी तुमचं वागदान होतं, असं लिहिलंय, योसेफाशी तिचं वागदान झालं. योसेफाशी वागदान झालं म्हणजे काय? तर योसेफाच्या कुळामध्ये येशू येणार आहे. दाविदाच्या कुळातला आहे, त्या कुळामध्ये आला. धार्मिक कुळामध्ये तुमची गणना असली पाहिजे. धार्मिकामध्ये तुम्ही गणले गेले पाहिजे. प्रिया, कोणाच्या कुळात त्याचा जन्म होणार आहे? धार्मिकाच्या कुळामध्ये. आज ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांनी त्या कुळामध्ये प्रवेश केला. आता त्यांचा खरा नाताळ आहे. एवढे वर्ष नाताळ झाला त्यांचा, पण त्यांचा तो नाताळ त्याला अर्थच नाही. ते नाताळ धरलेच नाही जमेमध्ये. त्यांची बाप्तिस्माच नव्हता ना त्यांचा. आज बाप्तिस्मा झाला त्यांचा. आणि बाप्तिस्मा झाल्या झाल्या कुठल्या कुळामध्ये प्रवेश? दाविदाच्या कुळामध्ये. कुठल्या कुळामध्ये? आता परत त्याचं कारण पण जा, आता मला ते सांगितल्याशिवाय पुढे जाऊ वाटत नाही. दाविदाच्या कुळामध्ये का असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. तो दाविदा संबंधानं त्याचा वर्ण तांबूस होता आणि तो इशियाचा 8वा मुलगा होता. 2 कारण आहेत. दाविदाच्या कुळातनं जन्म होण्याचं कारण 2. पहिली गोष्ट त्याचा वर्ण तांबूस आणि दुसरी गोष्ट तो इशियाचा 8वा मुलगा. 7 माणसाचा आकडा आणि 8 जो आहे तो नवनिर्मितीचा. नवीन. आणि नवनिर्मिती कोणामध्ये होती? जे लोक ज्यांचं वर्ण तांबूस आहे, शास्त्र सांगतं तुझी पाप रक्तासारखी लाल असतील मी बर्फासारखी शुद्ध करेल. वर्ण तुमचा तांबूस कोणता? बलिदानाच्या सणाच्या दिवशी नियम दिला, कोकऱ्याचं रक्त दारबाई कपाळपट्टीवरती लावावं. तसं दाविदानं हे कोकऱ्याचं रक्त लावूनच जन्माला आला होता आणि त्याची नवनिर्मिती म्हणजे नवा जन्म झाला. ज्याचा नवा जन्म होतो त्या कुळामध्येच ख्रिस्त असतो. म्हणजे नाताळ कोणाचा? आतापर्यंत एवढे वर्ष तुम्ही नाताळ केले पण तो नाताळ नव्हता, आता खरा नाताळ झाला ज्या दिवशी ख्रिस्ताच्या कुळात तुमचा जन्म झाला. किती अद्भुत आहे नाही का? एवढे वर्ष समजा मी नाताळ केलं आणि आज बाप्तिस्मा घेतला.
आज पहिला नाताळ माझा. हालेलुया. ते लग्नामध्ये सासरचा पहिला नाताळ. मग आधी केला तो काय वेगळा होता का? आधी पण तुम्ही एकमेकाच्या छातीवर बसूनच कपडे घेतले होते, त्याच्यात काय. पण लग्नानंतर आता हा पहिला नाताळ, त्याच्यात काही फरक नसतो पहिला आणि दुसरा. पण ज्यांचा बाप्तिस्मा झाला त्यांच्या नाताळाला अर्थ आहे का? कारण आता तुम्ही दाविदाच्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आणि तुमच्या कुळामध्ये येशू येणार आहे. आमेन. मला वाटतं ज्यांना हे रहस्य कळलं ना ते बाप्तिस्म्यासाठी गर्दी करतील. हालेलुया. त्या कुळातच नाही ना, त्या कुळातच माझा जन्म झाला नाही. आणि ज्या दिवशी मी दाविदाच्या कुळामध्ये, तो ख्रिस्त माझ्यामधनं बाहेर पडतो म्हणून कल्याण होतं. लक्षात ठेवा, कल्याण. कोणाचं कल्याण? ज्याच्यामध्ये ख्रिस्त आला त्याचं कल्याण आहे. जर तुमच्याकडे ख्रिस्त नाही तर तुमचं कल्याण नाही. लक्षात ठेवा. तुम्ही कितीही वर्ष चर्चला गेला पण तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पालन केलं नाही. कोणती आज्ञा? येशूने सांगितलं नाही का, पाण्याने आणि आत्म्यानं जन्मल्यापासून. म्हणजे तुमचं कल्याण पाण्याच्या आणि आत्म्याच्या जन्माच्या द्वारेच आहे. आमेन. आतापर्यंत ज्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला नव्हता आज घेतला, आता तुमचं खातं उघडलं. आमेन. याच्या अगोदर तुमचे पैसे तुम्ही अननोन खात्यात टाकून दिले. चर्चला गेला, दशांश दिला, अमकं केलं, सगळं ते कुठलंच बॅलन्स धरला नाही. आणि आजपासून खऱ्या बॅलन्सला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. आता तुमचं कल्याणाला सुरुवात. आता तुमचं कल्याण, आता कल्याणाला सुरुवात झालेली. तुमचं त्या कुळामध्ये जन्म झालेला आहे. पुढे वाचा त्याचं कल्याण. दुसरी गोष्ट वाचा. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये. कुठं आला हो देवदूत? आत येऊन. कुठं आत येऊन. देवदूत कुठे येतात? आत. जरा जोरात बोला. आत. जोरात बोला सगळ्यांनी. आत. कुठे येतात देवदूत? आत. पण ख्रिसमसला आमचे लोक बाहेर असतात. चर्चमध्ये बघा की कुठं आत असतात ते. कुठं असतात? बाय. बेलची गाडी, फुग्याची गाडी, आणि तिथून वाट बघतात चर्च कधी सुटणार आहे. म्हणजे कृपा पण कोणावर असती? असतात. जे ऐकतात हा संदेश सगळ्यांकडे जाऊ द्या. जे बाहेर बसतात त्यांच्यासाठी खास जाऊ द्या. आपले नाही बरं का, आपल्याकडे जागा कमी आहे. ते तर रविवारी असतात पण तरी पण आतच बसा बरं का. कुठच्या तरी कमी असतात, आतच बसायचं. बाहेर कृपा येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. कुठं कृपा आहे? आत. बोला जोरात. कुठं आहे? आत. कुठं कृपा आहे? आत. देवदूत कुठं आले? आत येऊन. कुठं बसायला पाहिजे? आत. आत आहे तर कृपा आहे. आमेन. देवदूत शास्त्रात पटवून देतो. येशू मंदिरात होता आणि मरिया आणि त्याचे सगळे मुलं भावंड येशूची कुठं होते? आणि बाहेरून सांगितलं येशूला सांग आई आली. तो म्हटला कोण माझी आई? कोण माझी भाऊ? बाहेरच्यांना तो ओळखतच नाही हो. हालेलुया. कशी कृपा त्यांच्यावरती येईल? मरिया आतमध्ये होती आणि देवदूत आतमध्ये आले. लक्षात घ्या. म्हणून जे ख्रिसमसच्या दिवशी गर्दी करून बाहेर थांबतात ना, जे वर्षभर कधी आतमध्ये प्रवेश केला नाही त्या लोकांना हा नाताळ सेलिब्रेटच करता येत नाही. नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी आतमध्ये जावं लागतं. आमेन. अजून ते आतमधला तुम्हाला याच्यातला गाभा म्हणजे मला नाताळचा संदेश सांगताना जास्तीत जास्त तुम्हाला खोलमध्ये न्यायचं. मानव पुत्रा 1000 आतमध्ये जा, 1000 आतमध्ये जा. गेला आतमध्ये. तो पाणी गोट्यापर्यंत आला. तो म्हणला अजून आतमध्ये जा. तो म्हणला पाणी गुडघ्यापर्यंत आला. लक्षात ठेवा. आतमध्ये जाणं म्हणजे पहिल्यांदा तुमचं पाऊल घोट्यापर्यंत पाणी येणं म्हणजे तुमच्या मार्गाचं शुद्धीकरण. तुमचे पाय जे आहेत ना, जे आधी चुकीच्या मार्गात चालले, आता त्या मार्गात बदल झालेला आहे. पाय बदलले. आता पहिले तिकडे जात होता, आता तिकडे जात नाही. चुकीच्या आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी आपल्याला समजतात बरं का. समजत नाही एवढे मूर्ख आपण नाहीयेत. सगळा हिशोब समजतो हे समजत नाही काय. आणि सगळं समजते पण येड्याचं सोंग घेणारे इतके भारी लोक आहेत. पाक साहेब माझं काही चुकतं का? काय चुकत असेल तर सांगा ना. आता तुम्ही रडायला लागलं पाळकणी, तुम्हाला अजून कुठं बोलायचं नाही. तुमची परीक्षा आहे. आतमध्ये जाणं म्हणजे शुद्धीकरण आहे पायाचं. ऐका बरं का. जोपर्यंत तुम्ही पाय शुद्ध करत नाही तुम्हाला पुढे जाता येत नाही. म्हणून येशूने शिष्यांचे पहिल्यांदा पाय धुतले. ऐका.
त्यानं पाय धुतले आणि मग तो डोंगरावरती जाऊन त्यानं प्रार्थना केली. मग तो अजून खोल जा, पाणी गुडघ्यापर्यंत. पहिले पाय धुतले, मग डोंगरावरती जाऊन गुडघे टेकले. जोपर्यंत तुम्ही पाय धुत नाही तोपर्यंत तुम्हाला गुडघे पण टेकता येत नाही. येशूनं पाय धुवून गुडघे वर गेला आणि डोंगरावरती प्रार्थना केली. पाय धुण्याच्या अगोदर नाही डोंगरावरती गेला, मग शिष्यानं डोंगरावरती घेऊन गेला आणि त्याने दाखवलं. आणि तिथं तो म्हटला, जागृत राहा आणि प्रार्थना करा. अजून खोलमध्ये गेला. खोल जाणं म्हणजे गुडघ्यावरती येणं, प्रार्थना करणं. मग तो गेला आणि तो पाणी कमरेपर्यंत आलेलं आहे. कमरेपर्यंत पाणी आलं. ऐका, जस पाणी कमरेपर्यंत आलं ना, त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. गुडघ्यावरती पाणी, कमरे इतकं पाणी आलं ना, पाणी कमरेपर्यंत आल्यावर मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होती. म्हणून येशू ख्रिस्त प्रार्थना करता करता तो डिस्टर्ब झाला. त्याला कळालं, मी आता मनुष्य म्हणून प्रार्थना करते, देवाचा पुत्र म्हणून प्रार्थना करत नाही. मग त्याची प्रार्थना खंडित झाली. लक्षात घ्या, जास्त तुम्ही आतमध्ये जाताना त्यास तुम्हाला कळतं, तुम्ही प्रार्थना करता म्हणून महत्वाची नाही, तर देवाची कृपा तुमच्यावरती आहे. तुम्ही धार्मिक आहात म्हणून तुम्ही तरंगत नाही, तर प्रभू तुम्हाला उचलून धरून चालवत आहे. याला आतमध्ये जाणं म्हटलेलं, खोलमध्ये जाणं. ऐका बरं का, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं, नाताळ हे किती एकमेकाशी रिलेटेड आहे. खोलमध्ये त्यानं म्हटलं, आणि त्या ठिकाणामध्ये आतमध्ये गेले याच्या संबंधाने मी बोलत आहे. आतमध्ये बरेकडे गेला. शेवटी तो म्हटलं, अजून मी खोल गेलो, आणि खोल गेल्यावरती पाणी मला गळ्यापर्यंत आलं. पाणी गळ्यापर्यंत आलं. येशू पण अजून खोल गेला. आणि ज्यावेळेस त्या यातना, वेदना आणि त्याच्या भविष्यातलं त्याला मरण दिसायला लागलं ना, त्याला कळतं की पाणी गळ्यापर्यंत म्हणजे आता माझी सहनशक्ती संपली. आणि तिथं असं लिहिलं, रक्ताचा घाम त्याच्या शरीरातनं पडू लागला. का? त्याची ॲबिलिटी, त्याची ताकद संपलेली आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही खोलवर जाताना तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे तुम्ही देवामध्ये टिकून राहता. तुम्ही देवाकडे अशी प्रार्थना करत नाही की प्रभू मला सहन होत नाही. येशूने केली प्रार्थना, होईल तर हा प्याला टळू दे, म्हणजे त्याची सहनशीलता संपलेली. पण तरी तो पुढे पाण्यात गेला, पुन्हा प्रार्थनेसाठी गेला. आता परिणाम काय? जास्त तो पुढे गेला, तो म्हटलं मी पोहायला सुरुवात केली, आणि परत येताना पाहतो तर काय, भिन्न भिन्न जातीची फळं देणारी, 12 महिने फळं देणारी झाडं त्याने बाजूला पाहिलेली. याला खोल जाणं म्हटलेलं आहे, आतमध्ये जाणं म्हटलेलं आहे. काठावरती राहू नका. एकच मुद्दा जाता जाता सांगतो. अजून खालचा एक मुद्दा आहे, म्हणजे संपत नाही. अजून एक मुद्दा आहे. असे 5-6 मुद्दे आहेत, पण त्या एखादा मुद्दा तरी सांगून कंप्लीट करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो. मरिया आतमध्ये देवदूत गेले. देवाची इच्छा आहे की आम्ही नाताळामध्ये जास्तीत जास्त वचनामध्ये जावं. आम्ही म्हणाल जास्त आतमध्ये गेलं पाहिजे बरं का, काठावर नाही बसायचं. काठावरचा नाताळ कोणता माहिती का? रंग लावला, तारा लावला, शॉपिंग झाली, करंजा कापण्या, बिर्याणी करायची का दालचा खाना, त्याच्यावर पण वाद होतो. नाताळ दालचा खाना, बिर्याणीच पाहिजे. दुसऱ्या दिवशी कुठं जायचं त्याच्यावर पण वाद. गेल्या वर्षी तर गेलो होता, तर दुसरीकडे जाऊ ना. सगळा नाताळ बघितला तर काहीच नाही, सगळे काठावरच आहे. अजून तिथंच पोहायला लागले. आणि कधी कधी तर तिथेही भांडणं होतात. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यावर, आणि सगळ्यात शेवटी काय, चला की आता नाताळ सुखाचं विसरून जा, नाताळ सुखाचं जाओ, झालं गेलं. नवीन वर्ष, नवा गडी, नवा राज. पुढच्या वर्षी जोरात करू, याच्यापेक्षा मागच्या भांडण. नाताळ सुखाचं जाओ, नाताळ सुखाचं जाओ. संपला नाताळ. आणि मग 31 तारखेला रिझोल्युशन, गव्हर्नमेंट बसले. आता सरकार रात्री ठराव करणार, दुसऱ्या दिवशी पास करणार. आणि रिझोल्युशन काय? सगळ्याचं रिझोल्युशन ठरले असतं. नाही, या वर्षीपासून ठरलेले जास्तीत जास्त प्रार्थना करणार. भांडण कधी करणार प्रार्थना केल्यावर? ते तर सुटत नाही आपल्याला. सगळं आहे रिझोल्युशन पास. सगळा काठावरचा ना. खोलवरचा नाताळ कोणता आहे? जितकं जास्त वचनामध्ये खोल जाऊन आत्मिक जीवनाचं प्युरिफिकेशन. आत्मिक जीवन, आत्मिक जीवन बरं का, आत्म्यामध्ये बलवान होणं. आता येशू मोठा झाला पाहिजे. ऐका,
लहान येशू गव्हाणीमध्ये असतो, मोठा येशू कानागावात असतो. आमेन. लहान येशू कुठे आहे? गव्हाणीमध्ये. मग अनेक लोकांचा येशू गव्हाणी पुरता मर्यादित आहे. नाताळाला गव्हाणी पाहिजे, येशू त्याच्यामध्ये बसलेला आहे. त्याच्या पुढे जा की आता कानागावात जा ना. पाण्याचा द्राक्षरस करा, परिवर्तन झालं पाहिजे, चव आली पाहिजे जीवनाला. जसं कानागावातल्या लग्नामध्ये चव आली, तसं तुमच्या जीवनामध्ये चव आली पाहिजे ना. आता जीवन चवदार म्हणलं पाहिजे ना. खोल गेल्यावर ते होणार आहे. लोक तुमच्याकडे पाहतील. असं लिहिलंय तिथं, ते म्हटले याच्या अगोदरच्या द्राक्षरसापेक्षा आत्ताचा द्राक्षरस जास्त चवदार आहे. हे खोल गे जाणं म्हटलेलं आहे. आतमध्ये जा. आतमध्ये गेल्याशिवाय हे घडणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की ती आतमध्ये गेली. त्यानंतर पुढचं देवदूत एकच वचन वाचू. आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्यानं तिच्या मनात कळबळ उडाली. तिसरी गोष्ट, नाताळ म्हणजे आतमध्ये जाणं. ख्रिस्ताचा जन्म तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. ऐका, त्याला नाताळ समजला ना, तो आतमध्ये गेला, एकदम आतमध्ये. चर्चमध्ये जाईल, उपासनेमध्ये जाईल, आराधनेमध्ये जाईल, प्रार्थनेमध्ये जाईल, वचनामध्ये जाईल, अभिषेकामध्ये जाईल, सगळ्या गोष्टीमध्ये आतमध्ये जाणं. ट्रेडिशन मध्ये नाही, रूढी परंपरेमध्ये नाही, त्याच्या आतमध्ये. आता नुसतं आतमध्ये जाऊन उपयोग नाही. आतमध्ये गेल्याशिवाय, देवदूत आत गेले आणि आत गेल्यावर त्यांनी अभिवादन केलं. ज्या अभिवादन तुम्ही करताना एकमेकाला, नाताळ सुखाचा, हे अभिवादनच आहे. ग्रीटिंग्स त्याला म्हटलेलं आहे, नाताळच्या शुभेच्छा. आणि आता तर एवढं सुंदर झालं की तसं नाही पाठवायचं तर व्हॉट्सअपवर पाठवलं की संपलं. बोलायचं नसलं पाठवलं की व्हॉट्सअपवर, पण त्यांनी बघितलं, सीन केलं नाही. फार सुंदर शब्द, सीन केलं नाही. सीन म्हणजे पाप. आम्ही म्हणतो सीन, SEEN, सीन नाही हो. व्हॉट्सअपवरच्या शुभेच्छा सीन म्हणजे पाप आहे. अभिवादन प्रत्यक्ष जाऊन करावं लागतं. आम्ही म्हणाल का? देवदूत प्रत्यक्ष घराजवळ गेले आणि त्यांनी अभिवादन केलं. नाताळामध्ये एकमेकाच्या जवळ जाऊन त्यांना अभिवादन करायचंय. एकमेकाच्या जवळ जायचंय. पटत नाही तरी करायचं. का करायचं माहिती का? आम्हाला स्वर्गात जायचंय. त्यांनी हातात दात नाही दिला तरी जाऊ द्या, तुम्ही राहा, आम्हाला तर जाऊ द्या स्वर्गात. नाताळ सुखाचं जावं. कधी कधी ते लोक करत नाहीत. नाही मला नाही करायचं. अहो मला करायचं ना, मला स्वर्गात जायचंय आणि माझी इच्छा आहे तिथं पण तुम्ही राहावं. पण असं जर भांडत राहिलं तर तो आपल्या दोघांपैकी एकाला खाली थांबा. त्याला तसं नाही म्हणजे तुम्ही खाली थांबणार आहे. भांडत राहिलं तर दोघांपैकी एकाला थांबावं लागणार आहे. म्हणजे त्याला पण कळेल बाबा कोण भांडतं, त्याला थांबावं लागणार आहे. आतमध्ये जाणं आणि अभिवादन. ऐका, नाताळ म्हणजे खळबळ निर्माण करणारा सण आहे. असलेले खळबळ. आम्ही गेल्या शुक्रवारी धनगरांचा नाताळ पाहिला होता. आज मरियाचा नाताळ पाहत आहोत. मरियाच्या नाताळामध्ये मरिया येशूची आई आहे. त्या आईचा नाताळ वेगळा आहे. आणि तो नाताळ कसा माहिती का? तिथं देवदूत आले आणि देवदूत आल्यावर त्यांनी अभिवादन केलं आणि अभिवादनामुळे खळबळ निर्माण झाली. नाताळ हा खळबळ निर्माण करणारा सण आहे. आमेन. खळबळ म्हणजे नेमकं काय माहिती का? प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं म्हटलं, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट म्हणजेच खळबळ. चुटपुट. ज्या दिवशी संदेश तुमच्याकडे येतो, काय दिलेले वाचत येते वचन परत, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्यानं तिच्या मनात खळबळ उडाली. म्हणजे संदेशानं खळबळ उडणं म्हणजे नाताळ. आमेन. देवदूत संदेश घेऊन आले. जर संदेशानं तुमच्या मनात खळबळच उडत नाही, एकदम प्लेन लाईफ तुम्ही जगत आहात, काहीच नाही बडबड, काहीच त्याच्यामध्ये फरक नाही, तसंच चाललेलं आहे. वर्षानुवर्ष तसंच चाललेलं आहे. तुम्ही करा वटवट, आम्ही बोला की तुम्ही बोला. हो बोला बोला बोला. तुम्ही करा वटवट निबरगट, आम्ही कसे खळबळ सुटणार नाही. हो किती पण संदेश द्या, काही पण करा, एवढं तर हलवून दाखवा. हो हालेलुया. किती वर्ष लोक नाताळ करतात पण त्यांच्यात खळबळच नाही. आपली जागा पकडून बसलेले आहेत. लक्षात ठेवा, जागा फक्त मैलाचा दगड सोडत नाही. तो मैलाचा दगड तिथंच असतो किती पण गेले. आता फक्त सांगतो 15 मैल राहिले, आता जावा.
त्यानं अजून पण ठिकाण पाहिलं नाही. आम्हाला स्वर्ग पाहायचा आहे. आमेन. नाताळ म्हणजे फार मोठं परिवर्तन आहे. खळबळ उडली पाहिजे, अंतःकरणामध्ये जाणीव झाली पाहिजे, काहीतरी माझ्यामध्ये आहे अजून. येशू नुसतं त्याच्या आगमनाची चाहूल लागल्याबरोबर, वाचा ते वचन परत एकदा. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्यानं तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा विचार ती करू लागली. नाताळ म्हणजे खळबळ, आणि खळबळ कधी उडती? विचार केल्यावर. जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत खळबळ उडू शकत नाही. ख्रिस्ताच्या जन्माचा विचार केला पाहिजे. कशाला येशू माझ्याच उदरामधने? तिला म्हटलं ना, आता तुझ्या पोटामध्ये एक मुलगा राहणार. ती म्हटली कशासाठी? पहिल्यांदा तिचा प्रश्न आहे, येशू माझ्या उदरात कशासाठी? हे ऐकल्यावर खळबळ उडाली. का मला मिळाला? का मलाच येशू मिळाला? का माझंच तारण झालं? का माझीच त्यानं निवड केली? एवढी मी मोठी कोण आहे की ज्या देवानं माझी या पृथ्वी तलावरती निवड केली, आणि तो म्हणतो की तुझ्या उदरामध्ये मी येशूला पाठवतो. त्यास ती विचार करू लागली. कधी विचार करणार होता मी आमच्या आत्मिक जीवनाचा? जगापासून तारण वेगळं करून तुम्हाला येशू देवानं दिलेला आहे. हालेलुया. शास्त्रात असं लिहिलं, पित्यानं आकर्षित केल्या वाचून कोणी पुत्राकडे येऊ. आज भारताची लोकसंख्या 800 कोटी आहे. 800 कोटीमध्ये 4% जर ख्रिस्ती लोक असतील, एवढ्या लोकांना ख्रिस्त माहित नाही. पण तो ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्म त्यानं घेतला, तुमची का त्यानं निवड केली. कधीतरी याचा विचार तुम्ही केला का? असं कोणता अनुग्रह तुमच्यावरती देवानं केला की आणि जगातल्या लोकांना त्यानं निवडलं नाही? मी माझ्या जीवनाचा विचार करताना कधी कधी थक्क होऊन जातो. प्रभू, असं कोणती गोष्ट माझ्यामध्ये होती? माझ्याकडे कोणतंच चांगुल पण नाही, का तू माझी निवड केली? त्यास मला कळतं ही देवाचीच कृपा माझ्यावरती. देवाची कृपा. लक्षात ठेवा, विचार करा आपल्या जीवनाचा. एवढे लोक जग सोडून गेले, कित्येक लोक करोनामध्ये मेले, आणि त्या लोकांना हे वर्ष पाहता पण आलं नाही. हा नाताळ त्यांनी साजरा करू शकला नाही. का प्रभूने तुम्हाला ठेवलं? मृत्यूची बंधनं तोडून जीवन तुमच्यामध्ये राहिलं. कधी विचार केला का या वर्षामध्ये आम्ही विचार करावा, का प्रभूने येशूला माझ्यामध्ये ठेवलं? आणि असं कोणतं कारण आहे? हे ऐकून तिच्या मनामध्ये खळबळ उडाली. तसं तुमचं पण अंतःकरण आता खळबळीत उडलं आणि झालं पाहिजे. हृदयामध्ये विचार सुरू झाले पाहिजे, मस्तकामध्ये विचार सुरू झाले पाहिजे की देवाची कृपा स्वीकारण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का? मरियला तिच्याबद्दल नाही वाईट वाटलं की आता येशू आल्यावर लोक मला नावं ठेवतील. ते पहिलं वाक्य ती ऐक, देवदूतांनी सांगितलं ना, हे कृपा पावलेली स्त्रिये. हे ऐकल्यावर तिच्या मनामध्ये खळबळ उडाली आणि तिने विचार केला, एवढ्या स्त्रिया या यरुशलेमेमध्ये, एवढ्या स्त्रिया या इस्रायलमध्ये आहेत, पण त्या सगळ्याला त्यांनी डावललं. मलाच का देवाने कृपा केली? या शहरामध्ये 27 लाख, 11-12 लाख शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये 30 लाख लोक आहेत. आणि या 30 लाख लोकांमध्ये प्रभूनं तुमच्यावरती कृपा केली, तर खळबळ उडली पाहिजे, माझ्यावरती देवानं कृपा का केलेली आहे? का प्रभूनं माझी निवड केलेली आहे? का माझ्याच परिवाराची? तुमच्या परिवारामध्ये तुम्ही एकटी व्यक्ती ख्रिस्ताकडे आलेला असाल तर तुम्ही विचार केला पाहिजे, प्रभूनं एवढी काय माझ्यावरती कृपा केली? माझ्या घरातले लोक विश्वास ठेवत नाही, पण मी विश्वास ठेवते. तुम्ही लांबून वेगवेगळ्या गावात या ठिकाणामध्ये आला असाल, मला माहिती आहे. आज बरेच वसई, इकडून तिकडून, पुन्हा मुंबई, वेगवेगळ्या भागातनं लोक या ठिकाणात आले. तर एवढे लोक तुमच्या शहरात होते, ते लोक येऊ शकले नाही. पण तुम्ही येण्यामागं देवाची धारणा काय? आजचा संदेश तुम्हाला ऐकायला मिळावं आणि एवढी मोठी कृपा तुम्हाला मिळावी, तर खळबळ उडू द्या आणि ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याला म्हणा, धन्य तो प्रभू ज्यानं मला निवडलं आणि माझ्या जीवनामध्ये तो आला, माझ्यासाठी त्याने महान गोष्टी केल्या. म्हणून लक्षात ठेवा, नाताळ म्हणजे खरा उत्सव ख्रिस्ताला स्वीकारणं. देवबाप तुम्हाला प्रत्येकाला हा नाताळ आणि अद्भुत रीतीनं ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करू. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. काहींनी बाप्तिस्म्याच्या द्वारे आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे, परंतु आता त्यांचा खरा ख्रिस्त जन्मोत्सव आहे. कारण दाविदाच्या नगरात जन्मलेला तारणारा आज आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या मंडळीमध्ये आहे. प्रभूचं अभिवादन आम्ही स्वीकारावं, अंतःकरणाला चुटपुट लागावी. जसं मरियला
तो संदेश मोठी खळबळ त्यानं उडवून दिली. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रभूनं खळबळ उडवावी यासाठी पवित्र आत्म्याला विनंती करू. प्रभू, आज वचन अनेक लोकांपर्यंत जाईल, पण त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी आता मिळू दे. एवढे वर्ष आम्ही नाताळ केला, यावर्षी तो थोडासा वेगळा, प्रभूला पसंत पडणारा मला करायचा आहे. हे सर्व समर्थ देवा, तुझ्या लोकांवरती यावेळेस तू कृपा पुरव. माझ्या राजा, आमचं सारं लक्ष येशूच्या जन्माकडे जरी लागलेलं असलं तरी आम्ही तिथपर्यंत मर्यादित राहत नाही. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी आम्ही स्वतःला सिद्ध करत आहोत. तो बाळ म्हणून नाही, एक न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि याच वचनाच्या द्वारे आता जगामध्ये मोठी खळबळ उडते प्रभूजी. योसेफ जो दाविदाच्या कुळातला आहे आणि त्याच्यामधनं येशूचा जन्म झाला, परंतु आम्हाला देखील आता त्या दाविदाच्या कुळामध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. नव्या जन्माचा अनुभव, नवीन व्यक्ती बनणं. जोपर्यंत मी नवीन व्यक्ती बनत नाही तोपर्यंत येशू माझ्यामध्ये कधीच जन्म घेऊ शकत नाही. हे सिक्रेट अनेक लोकांपर्यंत समजू दे, जाऊ दे माझ्या देवा. आणि त्या लोकांना नाताळापूर्वी बऱ्याच गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी भाग पड. त्यांना समजू दे देवाचा पुत्र जगामध्ये कशासाठी आलेला आहे. त्यांच्या अंतःकरण उघड. लांबून जे लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत, वसई, पुणा, नगर, जिथून जिथून लोक आलेले आहेत, त्या सगळ्यांचं येणं सार्थक ठरू दे प्रभूजी. त्यांच्यावरती तुझा विशेष अनुग्रह कृपा राहू दे. आणि जाताना त्यांच्या जीवनामध्ये महान अशा प्रकारच्या साक्षी घडू दे. पुन्हा ते एकत्र येतील, त्याच प्रभूचं साक्ष त्यांच्या जीवनात घडावी आणि त्यांनी सांगावं, हा नाताळ खरोखर प्रभूनं आम्हाला अद्भुत रीतीनं सहाय्य पुरवलं. मंडळीला तुझ्या स्वाधीन करतो. प्रत्येकाची जीवन पद्धती, विचार मी तुझ्या स्वाधीन करत असताना त्या विचारांमध्ये त्यांना परिपक्वता दे. धन्यवाद देतो, सन्मान करतो, तुला नम्र होतो तुझ्या समोर. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.